नमस्कार मंडळी, विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। उद्या 16 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा। याच पौर्णिमेला शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि याच पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा सुद्धा म्हणतात। कोजागिरी पौर्णिमेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या पौर्णिमेला चंद्रकिरणांखाली बासुंदी गोडल्या जाते आणि ही गोडलेली बासुंदी औषधी गुणांनी युक्त असते, म्हणून या बासुंदीला किंवा या खिरीला खूप जास्त महत्त्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चंद्रदेव, इंद्रदेव तसेच माता लक्ष्मी आणि कुबेर यांचं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजनाचं महत्त्व, तसेच या दिवशी दानाला सुद्धा महत्त्व आहे। मग या दिवशी कोणत्या प्रकारचं दान करावं, पूजाविधी कशी संपन्न करावी, तसेच चंद्रकिरणांखाली खीर कधी ठेवावी, म्हणजे चंद्रोदयाची वेळ काय आहे आणि कोणत्या वेळेमध्ये चंद्र हा आपल्या पूर्ण 16 कलांनी युक्त असेल आणि या चंद्रकिरणांचा फायदा आपल्यासारख्या सामान्य लोकांना, जीवजंतूंना, या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीसोबतच प्रत्येक जीवजंताला, झाडापासून ते पाण्यात राहणाऱ्या प्रत्येक जीवापर्यंत या किरणांचा फायदा घेणारे सर्व प्रकारचे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म तसेच आपल्यासारखे जेही पृथ्वीवरचे जीवजंतू आहेत त्या सर्वांना या चंद्रकिरणांचा फायदा होतो। आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला पडणारं जे चंद्रकिरण आहे या किरणांना अमृतवर्षा म्हटलेलं आहे। असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि त्यामुळे माता लक्ष्मी ही पृथ्वीच्या भेटीला येते आणि ती खूप उत्साही राहते, खूप आनंदी राहते। त्यामुळे चंद्रदेवसुद्धा खूप आनंदी राहतात, इंद्रदेवसुद्धा खूप आनंदी राहतात आणि म्हणून या दिवशी चंद्र, इंद्र, कुबेर आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते। तर या कृपेला आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये अमृतवर्षा म्हटलेलं आहे। म्हणून ही अमृतवर्षा प्रत्येक जीवजंतूसाठी महत्त्वाची आहे, मग ती सूक्ष्म असो, अतिसूक्ष्म असो, निर्जीव असो किंवा मग सजीव असो। मग ही अमृतवर्षा पृथ्वीवर कोणत्या दिवशी पडणार आहे, 16 ऑक्टोबरला की 17 ऑक्टोबरला? 16 ऑक्टोबरला पौर्णिमा कॅलेंडरनुसार पौर्णिमेचा प्रारंभ हा रात्री 8:41 होणार आहे। तर हिंदू पंचांगानुसार पौर्णिमेचा प्रारंभ हा 16 तारखेला 8:48 होणार आहे। त्यामुळे 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे आणि याच दिवशी चंद्रकिरणांखाली खीर ठेवायची आहे। मात्र चंद्रकिरणांखाली खीर कोणत्या वेळी ठेवायची आहे? बरेच लोक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या अंगणामध्ये सार्वजनिक पद्धतीने किंवा टेरेसवर दूध घोटतात आणि जोपर्यंत 12 वाजत नाही, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ही दूध घोटण्याची प्रक्रिया सुरू राहते आणि 12च्या नंतर देवतेला प्रसाद दाखवल्यानंतर किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर त्यानंतर हे दूध ग्रहण करतात। आणि जे लोक हे दूध चंद्रकिरणाखाली घोटतात त्या दुधामध्ये चंद्राची किरणे पडतात, त्यामध्ये अमृतवर्षा होतो, तर त्यामुळे हे दूध औषधी गुणांनी युक्त होते आणि हे दूध प्यायल्यामुळे बऱ्याच लोकांच्या समस्या दूर होतात, जसे आरोग्याच्या समस्या असतील आणि कोणत्याही प्रकारच्या व्यावहारिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील, यासारख्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात। मात्र खीर पिल्यानेच होत नाही, तर त्यासाठी काही पूजाविधीसुद्धा करावी लागते आणि ध्यानसाधनासुद्धा करावी लागते। म्हणून या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर, इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचे पूजन करावे। संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ ही 5:10 आहे आणि 5:10 नंतर चंद्रोदयाची वेळ सुरू झाल्यानंतर चंद्रकिरणाखाली खीर तुम्ही केव्हाही घोटू शकता। खीर ही चंद्रकिरणांखालीच घोटावी, कारण चंद्रकिरणाखाली जर खीर घोटली तर ती औषधी गुणांनी युक्त होते आणि जी समस्या आपले असेल त्या समस्येवरती काम करते। म्हणून खीर घरात न घोटता चंद्रकिरणांखालीच घोटावी। आता या दिवशी पूजाविधी करून या दिवसाचा फायदा कसा घ्यावा? बरेच लोक कोजागिरी पौर्णिमेला खूप सारे उपाय करतात। या दिवशी विशेष करून धनप्राप्तीचे उपाय मोठ्या प्रमाणात केले जातात, कारण या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून हा साजरा केला जातो आणि असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी अतिप्रसन्न असते, त्यामुळे लक्ष्मी भक्तांवर लवकर प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ण करते। तसेच कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीसोबतच कुबेरजी, इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचं पूजन केले जाते आणि यांची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजाविधी झाल्यानंतर मंत्रजाप करावा लागतो। मंत्रजाप कोणता करायचा आहे तर पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, पण त्याआधी पूजा कशी करावी? या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला सकाळीच उठून नदीवर स्नान करावं। नदीवर स्नान करणे जमत नसेल तर मग नदीवरचं पाणी घरी आणून त्या पाण्याने आंघोळ करावी। पाणी किती आणावं तर पाणी 1 बिसलरीभर जरी आणलं तरी थोडं थोडं पाणी आपल्या घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकलं तरी चालेल आणि ज्यांना शक्य होईल अशा लोकांनी नदीवर स्नान करावं। बऱ्याच लोकांच्या गावामध्ये नदी असेल तर त्यांनी सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर नदीवर स्नान करावं
आणि या दिवशी नदीवर दीपदान करावं, म्हणजेच नदीजवळ दीप लावावा। कोजागिरी पौर्णिमेला दीपदानाचं विशेष महत्त्व आहे। दीपदानासोबतच इतर प्रकारच्या दानाला सुद्धा महत्त्व आहे। मागच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली आपण माहिती जाणून घेतली होती। मात्र या दिवशी पूजा कशी करावी, ज्या पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाची पूजा करतो त्याच पद्धतीने या दिवशी लक्ष्मीची, कुबेरजीची, इंद्रदेवाची आणि चंद्रदेवाची पूजा मांडायची आहे। मात्र इंद्रदेव आणि चंद्रदेव जरी यांचा फोटो नसला तरी जो कलश आपण पूजनामध्ये स्थापित करतो त्यावेळी त्या कलशामध्ये जे आपण पाणी भरतो, जल भरतो, तर त्यावेळी आपण इंद्रदेवाला आणि चंद्रदेवाला आवाहन करावं। आणि ज्यांना असं वाटत असेल की पूजनामध्ये इंद्रदेवाचा आणि चंद्रदेवाचा फोटो हवा आहे तर मग अशा लोकांनी फोटो आणला आणि पूजनामध्ये ठेवला तरी चालेल। मग पूजा कशी करावी, कुठे करावी, तर आपल्या देवघरामध्येच ही पूजा करावी। चौरंगावर एक लाल कपडा टाकून त्यावर तांदळाची राश टाकून त्यावर कलश स्थापित करावा। श्री गणेशाचे आवाहन करून माता लक्ष्मी, कुबेर, इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचे सुद्धा आवाहन करावे आणि पूजा संपन्न करावी। पूजा कशी संपन्न करावी, तर विधिवतपणे जर मूर्ती असेल लक्ष्मीची तर मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करावा आणि जर फोटो असेल तर तो स्वच्छ कापडाने पुसून पूजनामध्ये स्थापित करावा। त्यानंतर बऱ्याच लोकांच्या घरामध्ये कुबेराची मूर्ती राहते, तर कुबेराची जर मूर्ती असेल तर ती पूजनामध्ये स्थापित करावी आणि नसेल तर फोटो स्थापित करावा आणि तोही नसेल तर मग कुबेर यंत्र पूजनामध्ये स्थापित करावं। कुबेर यंत्रासोबतच श्रीयंत्र सुद्धा पूजनामध्ये स्थापित करावं। आता कधी कधी बऱ्याच लोकांकडे श्रीयंत्र सुद्धा नसू शकते आणि कुबेर यंत्र सुद्धा नसू शकते, तर मग काय करावं, अशा वेळी व्हिडिओमध्ये दिसत असलेले जे नंबर आहेत तर असं एक यंत्र तयार करावं आणि ते पूजनामध्ये स्थापित करावं। त्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्याला फूल अर्पण करून धूप दीप दाखवून श्री कुबेराय नमः, श्री कुबेराय नमः, श्री कुबेराय नमः या मंत्राचा जाप करून हे यंत्र या पूजनामध्ये स्थापित करावं। अशा पद्धतीने चंद्रदेव, इंद्रदेव, कुबेरदेव आणि माता लक्ष्मी तसेच गणपती यांचं आवाहन करून आपल्या पूजनाला सुरुवात करावी। ही पूजा सकाळच्या वेळी सुद्धा करू शकता आणि संध्याकाळच्या वेळी सुद्धा करू शकता। ही पूजा संध्याकाळच्या वेळी जर केली तर त्याचा जास्त फायदा होतो आणि सकाळी जरी केली तरी त्याचा फायदाच होतो। मग या पूजनामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा जाप करावा, लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं, जर येत नसेल तर यूट्यूबवरून ते ऐकावं, लक्ष्मी सहस्त्रनामाचा जाप करावा, श्री सूक्ताचे पठण करावे, श्रीकृष्णाचा महिमा वाचावा। कारण असं म्हणतात की या दिवशी चंद्र 16 कलांनी युक्त असते आणि चंद्र आपल्यामध्ये स्वयंभू असतो, त्याकडे सर्व प्रकारची शक्ती असते। ज्या पद्धतीने श्रीकृष्णाजवळ जी शक्ती होती, जी विद्या होती, ज्या कला होत्या, त्याच कला चंद्रदेवाकडे सुद्धा आहे आणि चंद्रदेव प्रत्येक पौर्णिमेला 16 कलांनी युक्त असतो। पण शरद पौर्णिमेच्या दिवशी या कलांना खूप जास्त महत्त्व आहे आणि या किरणांना सुद्धा खूप महत्त्व आहे। भगवान श्रीकृष्ण हे 16 कला युक्त होते आणि राम 12 कला युक्त होते। भगवान श्रीकृष्ण हे स्वतःमध्ये स्वयंभू होते आणि ते आजही आहे। त्यामुळे अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी, कुबेर, गणेशजी, चंद्रदेव आणि इंद्रदेव तसेच कुबेर यांचं पूजन केल्यामुळे जो आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तो अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळे भक्तांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होईल। आता प्रत्येकाला सजीवापासून निर्जीवापर्यंत प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या समस्या आहेत, तर त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच काही उपाय सांगितलेले आहे। अमावस्येला आणि पौर्णिमेला केले जाणारे उपाय हे लवकर फलप्राप्ती देणारे उपाय असतात। म्हणून जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय केले तर त्याचा तुम्हाला लवकर फायदा मिळेल। या दिवशी उपाय म्हणून आपल्याला या मंत्राचा जाप करायचा आहे। या मंत्राचा जाप केल्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील। हा कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र आहे। मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः। या मंत्राचा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जाप केल्यामुळे अष्टलक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त होते आणि अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी, कुबेर, इंद्रदेव आणि चंद्रदेव तसेच गणपती, भगवान विष्णू यांचं पूजन केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे भक्तांच्या इच्छा तशाच पूर्ण होऊन त्यांना समस्येतून मुक्ती मिळते। मग जी पूजा आपण मांडलेली आहे तर त्या पूजनामध्ये नैवेद्य कधी आणि कोणता दाखवावा, तर सकाळी पूजा मांडली असेल तर जो सकाळी आपण नैवेद्य बनवलेला आहे तोच दाखवावा आणि संध्याकाळच्या वेळी नैवेद्य जे दूध आपण चंद्रकिरणाखाली घोटलेलं आहे त्या दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि जर चंद्रकिरणाखाली घोटलेलं नसेल, आपण घरामध्ये ते दूध घोटलं असेल तर ते चंद्रकिरणाखाली ठेवल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवावा।
आणि अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेची पूजा संपन्न करावी. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.